हे पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत. मला साबुदाण्याचे पापड करायचे, तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावे म्हणून मी पाव किलो साबुदाणे घेतलेत. आता हे धुवून मी स्वच्छ ह्याला वरती एक एवढं असं हे पाणी ठेवणार आहे, म्हणजे ते चांगले व्यवस्थित फुगून टमटमीत वरती येतील. मग पुढची प्रोसेस मी सकाळी दाखवेन. आता रात्री भिजत घालायचे साबुदाणे आपल्याला, तर चला मी भिजत घालते. आता बघा मी इथे थोडंसं असं वरती साबुदाण्याचे आपलं पाणी ठेवलेलं आहे. आता मी हे सकाळी मी तुम्हाला पुढे दाखवते कसे करायचे. तर आता मी हे साबुदाणे असे ठेवून टाकते भिजत घालून. त्याला बाळ कपड्याला पुसा ना पाय तिचे. बघा आमची मांजर, हे बघा डेझी, डेझी पाणी पिते. हे बघा, हे डेझी ये बाहेर ये. हे बघा कशी बसली, पाणी पीत बसली. हां ये 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 बबू ये ये, मम्मी बोलवती आहे ना, ये. वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाव, ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. हे बघा, जर मी तुम्हाला दाखवले होते रात्री मी साबुदाणे पाव किलो एवढे भिजत घातलेले होते. आपली पाव किलो, ही माझी पाव किलोची वाटी आहे. तर हे मी पाव किलो साबुदाणे इथे भिजत घातलेले होते. आता मी याचे साबुदाण्याचे पापड्या करणार आहे, म्हणजे साबुदाण्याच्या फेण्या करणार आहे उपवासासाठी. तर त्याच्यासाठी मी पाणी घेणार आहे. पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मी ते हे बघा 1 2 इथे मी 3 वाटी मी पाणी घेतलेले आहे. ह्याच्यातलं पाणी मी नंतर काढून ठेवणार आहे, थोडंसं लागलं तर नंतर टाकीन. तर आता मी हे पाणी आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवते. चला मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. आता मी गॅसवर पाणी ठेवलेलं आहे उकळण्यासाठी. तर इथे मी आता पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे. आता इथे आपले हे पाव किलोला मी हा एक बटाटा म्हणजे मोठा एक चिरून घेतलेला आहे. तुमच्याकडे मोठा नसेल तर 2 एवढे मीडियम बटाटे घ्या. तर ह्याचा मी असा बघा लांबडा असा किस करून हे धुवून स्वच्छ पाण्याने ठेवलेलं आहे, म्हणजे ह्याचं स्टार्च आहे ना पूर्ण बटाट्याचं कम्प्लिटली गेलेलं आहे. तर टाकायच्या टायमाला परत एकदा मी ह्याला वॉश करून त्याच्यामध्ये धुवून टाकणार आहे व्यवस्थित परत. तर आता मी ते पाणी आपलं उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. थोडं झाकण ठेवते म्हणजे लवकर उकळी येईल आपली. तर हे बघा मी ते पाणी आपलं उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. आता पाणी आपलं उकळलंय. मी ते थोडं आपलं इथे पाणी आधी काढून घेते. आणि आता आपला हा भिजवलेला साबुदाणा आहे तो ह्याच्यात टाकते. याला शिजून घ्यायचं आहे आपण. तर हे पण मी पाणी इथे 3 वाटी मला पाणी लागलेलं आहे. अजून लागलं तर मी ते साईडला गरम करून ठेवते मी. पण आता सध्या मी हे 3 वाटी पाणी मला लागलेलं आहे. तर हा आपला साबुदाणा आहे ना एकदम ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, म्हणजे असं एकदम पूर्ण असं काचेसारखं असं पारदर्शक व्हायला पाहिजे साबुदाणा आपला. हा साबुदाणा आता शिजतोय बघा, थोडा थोडा असा हा शिजत आलेला आहे. जसा शिजत जाणार तसा तो घट्ट घट्ट होत जाणार. त्याच्यानंतर मग मी बघणार परत किती मला पाणी लागतं ते मी तुम्हाला सांगते.
तर इथे मी पहिल्यांदा आता बघा साबुदाणा आपला जसा शिजत चाललाय तसं घट्ट होत चाललाय. तर इथे मी परत एक वाटी गरम पाणी घेतलं. मी ते गरम पाणी साईडला करून ठेवलं होतं. तर जेवढं पाहिजे तेवढं मी आता बघते टाकते. व्यवस्थित आपला आणि साबुदाणा शिजल्यानंतर थोडासा बाकी असेल तेव्हा आपल्याला हा बटाट्याचा किस त्याच्यामध्ये टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. तर इथे आपला साबुदाणा पहिला थोडा शिजू दे. तर आता ह्याच्यात मी आपला पीस टाकते बटाट्याचा. ह्याच्यात मला अजून मीठ टाकायचंय चवीपुरतं. तुम्ही उपवासाचं ह्याच्यात मीठ टाकू शकता, पण मी आपलं साधंच मीठ टाकते. तुम्ही याच्यात जिरा पण टाकू शकता. हे थोडंसं चिकट असं आपलं हे कसं तयार होणार साबुदाण्याची पेस्ट, तर तसं तुम्हाला थोडंसं हे आपल्याला असं चिकट लागलं पाहिजे हाताला. अजून लागत नाही आहे तसं आपलं हे अजून झालेलं नाही आहे. याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकते. चांगलं याला मस्तपैकी शिजून द्यायचं आहे. ढवळत राहायचं आहे. जरा मीडियम गॅस करते, खाली लागलं नाही पाहिजे. हा जो थोडा थोडासा साबुदाणा अख्खा असा दिसतोय ना, ट्रान्सपरंट नाही झालेला आहे, तो पूर्ण ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित. तरच आपले पापड आहेत ना ते मस्तपैकी असे फुलतात. जेवढा साबुदाणा चांगला आपण भिजवू ना, म्हणून रात्री साबुदाणा भिजत घालायचा 7 ते 8 तास. आता इथे आपलं हे पीठ हे आपलं इथे आपली साबुदाण्याची हे तयार झालेली. आता आपण पटकन आपण पापड घालायला घेऊया.
मी याच्यामध्ये थोडंसं कलरचे बनवणार आहे. थोडा याच्यात मी ग्रीन कलर घेतला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये मी आपला ऑरेंज कलर घेते. हे व्यवस्थित असं एवढा मिक्स करून घ्यायचं. डेझी तिकडे जा, काय नाही आहे मग हे. तर आता हे आपलं थोडं ऑरेंज घेतलं आहे. बघा हे बघा. चला तर आता आपण हे पापड घालूया. हे बघा ह्याच्यात थोडं व्हाईट आहे, हे ऑरेंज आहे, हे ग्रीन आहे, थोडे कलरचे. तर आता मी इथे बघा आपले पापड घालण्यासाठी घेतले. मी आपला पेपर पुसून घेतलेला आहे व्यवस्थित. तो 15 मोठावाला पक्कड घेऊन जाणे घेऊन तो पण आणि हा घेऊन हा घेऊन जा आणि तो व्हाईट दुसरा घेऊन कलर
ठेव तिथे. ये ते सरको स्टँड. ए उडी मारायला. हे बघा असे मी आता पापड घालून घेते पटकन. बघा आपले पापड इथे आता घालून झालेले आहेत. थोडेच घातलेत मी, जास्त घातलेले नाही आहेत. पाव किलो एवढेच घातले कारण वाळवण्यासाठी जागा नाही आहे म्हणून. हे बघा आणि इथे हिची बघा मस्ती, डेझीची मस्ती. डेझी हे बघा ऐकत नाही अजिबात, खिडकीत उड्या मारते नुसतं. इकडे इकडे बघ, इकडे बघ. हे बघा ये ये. डेझी हे बघा तिला असं खेळायला. खुळकुळा कुठं आहे रे तिचा? तोडून टाकला खुळकुळा आणलेला. परवा मी पाव किलो साबुदाण्याचे केले होते ना पापड, ते आपले मस्तपैकी सुकलेले आहेत बघा. हे छानपैकी सुकले आहेत. आता मी हे तुम्हाला तळून दाखवते. तर चला मी हे बघा इथे कढई ठेवली आहे, तेल गरम करायला ठेवलेली आहे आपली कढई. तर मी तुम्हाला आता तळून दाखवते. थोडासा मी कलर वेगळा घातला, म्हणजे ग्रीन आणि ऑरेंज कलरचे केले. थोडेसे केले असे, मुलांना आवडतात म्हणून थोडे. एक्झॉस्ट लाव ना. एक्झॉस्ट नाही या आवाज येते. हे बघा हे मस्तपैकी असे असे छानपैकी फुलतात. ते सुकायला पाहिजे त्याला थोडेसे. सुकले ते काय बनवतो मग त्याच्यामध्ये? भाजी बनवते. कलर वेगळा झाला ना आता तळल्यानंतर. डार्क तळल्यानंतर. मस्तपैकी असे पापड ना छान असे. हे बघा छान असे मस्तपैकी आपले पापड ना. हे बघा छान खाऊन पण दाखवते. 1 मिनिट. कुरकुरीत झाले, एकदम मस्त झालेलं आहे. छान तुम्ही हे करून बघा असे साबुदाण्याचे. मी थोडेसे पाव किलोचे केले आणि मी अजून करणार आहे, पण हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि माझ्याकडे जागा पण तेवढी वाळवण्यासाठी नाही ना, म्हणून मी थोडे थोडे करते आहे. तर तुम्हाला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.